नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर रेल्वेची जी वॅकन्सी 2025मध्ये जी येणार आहे, कारण गेल्या वर्षी ही सेम वॅकन्सी अशाच पद्धती वॅकन्सी आली होती की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल वॅकन्सी जे येतात त्याच्यामध्ये ही NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीतली वॅकन्सी म्हणजे पहिले ग्रॅज्युएशनच्या बेसवरती वॅकन्सी आणि नंतर मग 12वीच्या बेसवरती मोस्टली ज्या वॅकन्सी असतात स्टेशन मास्टर अप्रेंटिस गुड गार्ड्स वगैरे या वॅकन्सी म्हणजे अधिकारी पदाच्या ते ग्रॅज्युएशनच्या बेसवर येतात आणि तिकीट कलेक्टर क्लर्क कम टायपिस्ट किंवा ट्रेन क्लर्क वगैरे ह्या ज्या वॅकन्सी असतात त्या मोस्टली ज्या वॅकन्सी असतात त्या 12वीच्या बेसवरती असतात। मात्र रेल्वेला जी एज लिमिट असते ती 12वीच्या बेसच्या वॅकन्सीमध्ये 30पर्यंत असते आणि त्याप्रमाणे SC ST OBCला जे 3 वर्ष 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे तसं असतं। पण जे ग्रॅज्युएशनच्या बेसवरती जे वॅकन्सी असतात त्या वॅकन्सीला एज लिमिट 18 ते 33पर्यंत असतं आणि मग प्लस 5 वर्ष SC STसाठी आणि प्लस 3 वर्ष OBCसाठी ते गव्हर्नमेंट गाईडलाईन्सप्रमाणे असतात। रेल्वेची वॅकन्सीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा द्या तुम्ही क्लरिकलची द्या किंवा तुम्ही ऑफिसरची द्या किंवा ग्रुप Dची द्या, सगळ्या वॅकन्सीमध्ये एक मात्र कॉमन गोष्ट जी अशी असते ती म्हणजे ज्यांना इंटरव्ह्यू नसते। CBT म्हणजे जी पहिली प्रिलिम्स आणि मग नंतर मेन्स म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये या कॉम्प्युटर बेस्ड ज्या परीक्षा असतात CBT त्या तुम्हाला फक्त क्वालिफाय करायच्या असतात फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट। आणि रेल्वेचा सिलेबस थोडासा म्हणजे असं असतं की जनरल नॉलेज किंवा त्याच्यात इंग्लिश हा विषय म्हणजे मोस्टली काही परीक्षेला असतो काही म्हणजे नसतो, त्यामुळे या विषयाची भीती जी असते त्या तुम्हाला या परीक्षेमध्ये नसते, कारण बँकिंग एक्झामिनेशन किंवा स्टाफ सिलेक्शनला इंग्रजी विषयावरती जास्त भर दिलं जातं आणि MPSCमध्ये सुद्धा हा विषय असतो। पण बाकीचे विद्यार्थी ह्या परीक्षेला जास्तीत जास्त मुलांनी फॉर्म भरायचे आहे। तसं मी तुम्हाला सांगितलं की मी 14 परीक्षा पास केल्या, त्याच्यानंतर रेल्वेची मी सिग्नल मेंटेनर ग्रेड 3ची परीक्षा टेक्निकल ग्रेडची परीक्षासुद्धा मी पास केली होती। आणि ह्या सगळ्या परीक्षांमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्यासमोर एक बेस असं असतं की जेव्हा तुम्ही ह्या परीक्षांचा अभ्यास करता तुम्ही वारंवार समजा ह्या परीक्षांचा कंटिन्युअसली प्रिपरेशन केलं तर हे विषय तुम्हाला इतर परीक्षांना पण कामाला येतात। तर आता आपण बघूया की रेल्वेमध्ये जी वॅकन्सी आलेली आहे हे वॅकन्सीचा जो बेस आहे तो म्हणजे रेल्वे NTPC म्हणजे नॉन पॉप्युलर टेक्निकल कॅटेगरीची परीक्षा जी होणार आहे किंवा फॉर्म येणार आहेत ते ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटच्या बेसवरती फॉर्म येणार आहेत। वॅकन्सी साधारण 10,000 प्लस वॅकन्सी येण्याची शक्यता आहे, कारण दरवर्षी हा जो शेड्यूल आहे या महिन्याचा शेड्यूल असतो त्याप्रमाणे वॅकन्सी येतात आणि म्हणून तुम्ही तयारी आतापासून केली पाहिजे। याच्यामध्ये फीस ॲप्लिकेशनची तुम्हाला जी आधीची फीस ठरली आहे त्याप्रमाणे 500 आणि SC STसाठी 250 हे तुम्हाला ऑनलाईनच्या पद्धतीने भरायचं आहे। त्यानंतर या वॅकन्सीमध्ये दुसरं तुम्ही बघा की वॅकन्सी फॉर ग्रॅज्युएट लेवल जी आहे ज्यामध्ये सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, नंतर गुड्स ट्रेन मॅनेजर आणि ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट। आता या वॅकन्सी ग्रॅज्युएशनच्या बेसवरती आहेत। मोस्टली जेव्हा रेल्वेच्या वॅकन्सी येतात त्याच्यामध्ये ह्या वॅकन्सी पहिला अधिकारी पदांच्या असतात आणि तुम्हाला माहिती आहे की रेल्वेमध्ये सगळ्यात हायस्ट पे स्केल आहे, जवळपास 2 महिन्याचा बोनससुद्धा या नोकरीमध्ये मिळतं आणि रेल्वेमध्ये जाण्याकरिता हजारो लोक लाखो लोक याची तयारी करतात। मात्र तुम्ही जर कन्सिस्टन्सी या एक्झामिनेशनसाठी ठेवली तर तुम्ही नक्कीच ही परीक्षा पहिल्या अटेम्प्टमध्ये पास करू शकता, त्याविषयी आपण बोलणार आहोत। नंतर अंडर ग्रॅज्युएटची जी वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क ह्या वॅकन्सी मोस्टली अंडर ग्रॅज्युएटच्या बेसवरती म्हणजे 12वीच्या बेसवरती असतात। तर रेल्वेमध्ये तुम्हाला दोन्ही जे अंडर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांनासुद्धा ही परीक्षा देता येते, जे ग्रॅज्युएट पास आहेत त्यांनासुद्धा ही परीक्षा देता येते। मात्र मित्रांनो याची तयारी करत असताना तुम्हाला याचा पूर्णपणे सिलेबस समजून घेण्यासाठी आज मी हा तुम्हाला व्हिडिओ आधीच दाखवतो आहे जेणेकरून तुम्ही आतापासून याची तयारी सुरू करावी। क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर एनी ग्रॅज्युएट आणि 10+2 हे जे आहे हे अंडर ग्रॅज्युएट वॅकन्सी आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट जे आहे ते क्लरिकल पदासाठी आहे आणि ग्रॅज्युएट जे आहे ते ऑफिसर पोस्टसाठी ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन इज अ मस्ट। हे तुम्ही जास्तीत जास्त
याच्यावरती भर द्या की तुम्हाला फॉर्म भरायचा असेल. आणि मात्र आता अभ्यासक्रम जो आपण बघूया तो कॉमनच अभ्यासक्रम असतो दोघांचा, जवळपास तुम्हाला त्याच लेवलचा असेल. वयोमर्यादा मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 33 आहे. ओके, ही ग्रॅज्युएट लेवलसाठी आणि ही 30 ही अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी आणि ही ग्रॅज्युएट लेवलसाठी. तर ही वयोमर्यादा तुम्ही लक्षात ठेवायचं की एज लिमिट क्रायटेरिया फार इम्पॉर्टंट असतं आणि या परीक्षांचा फॉर्म भरताना तुम्ही या क्रायटेरियामधून जाणं आणि याचा व्यवस्थित म्हणजे ह्या क्रायटेरिया फुलफिल करणं फार गरजेचं असतं की एज लिमिट 18 ज्यांचं पूर्ण झालं आता ते या परीक्षेला इलिजिबल होऊ शकतात. मात्र ही सुवर्ण संधी असते. आता आपण येऊया मेन पार्टकडे. याच्या आता मेन पार्ट याचं काय आहे की ही CBT ही कॉम्प्युटर बेस्ड जी टेस्ट असते CBT, याच्यामध्ये हा पार्ट 1 जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही बघा की त्यांनी कशी दिलेली आहे. ही 90 मिनिटाची परीक्षा आहे, 90 मिनिट्सची एक्झाम्स आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघा जनरल अवेअरनेस हा जो विषय आहे त्याला 40 प्रश्न 40 मार्क आहेत. मॅथमॅटिक्स हा विषय जो आहे म्हणजे हा अर्थमॅटिक टाईप असतात प्रश्न, 30 प्रश्न 30 मार्क. आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हा विषय 30 प्रश्न 30 मार्क. पण टोटल 100 प्रश्न 100 मार्क जी परीक्षा असते आणि 90 मिनटं म्हणजे तुम्हाला जवळजवळ 1.5 तासामध्ये ही परीक्षा पास करायची असते, 90 मिनिट्स. आता ह्या परीक्षेमध्ये 1/3 नेगेटिव्ह मार्किंग असतं, हे लक्षात ठेवा. 1/3 नेगेटिव्ह मार्किंग असते. आता ह्या परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही परीक्षेचे फॉर्म भरता, जनरल अवेअरनेस हा जो विषय आहे याच्यामध्ये तुम्हाला सायन्सवरती प्रश्न विचारतात, तुम्हाला हिस्ट्रीवरती प्रश्न विचारतात. हिस्ट्रीमध्ये इंडियन जॉग्रफी या जॉग्रफीवरती प्रश्न विचारतात, हिस्ट्रीमध्ये इंडियन वर्ल्ड हिस्ट्री जॉग्रफीमध्ये प्रश्न विचारतात. आणि सिविक्सवरती पॉलिटिक्सवरती प्रश्न विचारतात, करंट्सवरती काही प्रश्न विचारतात. आणि म्हणून 40 प्रश्न याच्यात दिलेले आहेत. त्याचं बायफर्केशन तुम्हाला सिलेबस तुम्हाला हा फॉर्म येतो तेव्हा तुम्हाला ते सिलेबस त्यांना तुम्ही गुगलवरती जाऊन आधीचं सिलेबस पण सर्च केलं तरी तुम्हाला लक्षात येईल की प्रिपरेशन करताना कोणते विषय तयारी करायचे. मात्र मी नेहमी सांगतो की जनरल नॉलेजची तयारी करताना रोज एक 50 प्रश्न आपण पेपर्स जो असतो तो सोडवायचा असतो आणि ऑप्शन्सवरून तयारी करायची. म्हणजे आता समजा एखाद्या प्रश्नाचं एक असं की इटलीची करन्सी कोणती. आता या करन्सीचं नाव समजा तुम्ही म्हणणार की या करन्सीचं नाव काय, तर तुम्ही जसं UAEची करन्सी दिनार आहे तसं तुम्हाला या सगळ्या करन्सी ज्या असतात त्यांच्या नावं जे असतात तर खाली 4 ऑप्शन दिलेले असतात की डॉलर असेल, लिरा असेल किंवा पाऊंड्स असेल किंवा UAEची करन्सी दिनार असेल. तर तुम्हाला इटलीची करन्सी लिरा आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग बाकीचे जे करन्सीची नावं आहेत त्याच्यावरून ते ऑप्शन्सवरून तुम्ही तयारी करायची की कोणकोणत्या ह्या करन्सी आहेत, कोणत्या देशाच्या करन्सी बाकीच्या दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एका प्रश्नामागे एक उत्तर शोधत नाही, एका प्रश्नामागे तुम्ही 4 उत्तरं शोधता. म्हणजे 4 ऑप्शन्सवरून 4 प्रश्न तुम्ही तयार करता आणि तसं IQ लेवल तुमची वाढते. तुम्हाला बरेचसे प्रश्न कुठल्या नर्मदा प्रोजेक्ट्सवरती किंवा कुठल्या एखाद्या इव्हेंट्सवरती जर स्पोर्ट्सवरती झाले असतील तर जसं टेबल टेनिसचा खेळाडूचं तुम्हाला आलं असेल तर तुम्हाला बाकीचे जे खेळ दिलेले आहेत बॅडमिंटन वगैरे त्याचं विजेता कोण आहे यावर्षीचा ते तुम्ही सगळे विषय म्हणजे जे असतात तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला इझिली ते आता अवेलेबल होतात आणि तुम्ही याचा अभ्यास याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकता. मात्र याच्यामध्ये हा जो विषय आहे मॅथमॅटिक्स याचे मी आताच काही यूट्यूब तयार केले होते की मॅथ्सवरती जे प्रश्न येतात, नंबर सिस्टम्सवरती येतात, प्रॉफिट अँड लॉसवरती, पर्सेंटेजवरती. तुम्ही माझ्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब असाल तर तुम्ही जाऊन खाली बघा की मी दरवेळेला नंबर सिस्टमवरती वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक्स मॅथड्स दाखवत असतो. आणि आत्ताच मी रेल्वेचे जस्ट रिसेंटली काही व्हिडिओज रिलीज केलेत ते पण तुम्ही बघा. कारण दरवर्षी परीक्षा असते. आता ग्रुप डीची नोव्हेंबरमध्ये आहे. तसं या परीक्षा जेव्हा फॉर्म येतील तर 3-4 महिन्यांनी ह्या परीक्षा होतील. तर त्याची तयारी आतापासून केलं तुम्हाला त्रास कमी होईल आणि स्पीड तुमचं ॲक्युरेसी वाढेल. त्यामुळे तुम्ही या विषयावरती मॅथ्सवरती तुमचं शॉर्ट ट्रिक मेथड्स, अर्थमॅटिक सिम्प्लिफिकेशन्स, नंतर प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंट, इन सेंटेन्सचे वर्ड जे असतात ते क्वेश्चन्स असतात ते जास्तीत जास्त तयारी करा कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्टवरती. तर ह्या प्रश्नांमधून तुम्हाला शॉर्ट ट्रिक मेथड जर तुम्हाला आले आणि फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थितरित्या एकदा तुमच्या माइंडमध्ये म्हणजे मी बाहेर म्हणत नाही पण तुमच्या माइंडमध्ये सेट झाले की कुठल्या क्वेश्चनला कुठला शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला वापरला जातं तर तुम्हाला नक्कीच बघा 30 या प्रश्न जे आहेत 30 मार्क जे आहेत आता तुम्हाला 100 मार्काचे प्रश्न. कारण ही परीक्षा जर क्वालिफाय झालात तरच तुम्हाला मेन्स एक्झामिनेशनला जाता येईल. आता जनरल इंटेलिजन्स रिझनिंग हा जो प्रश्न पेपर आहे याच्यामध्ये सुद्धा नंबर सिरीज किंवा तुम्हाला
डाईसवरती प्रश्न किंवा इतर जे प्रश्न असतात, सिटिंग अरेंजमेंट्सवरती प्रश्न असतात किंवा ह्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत की अल्फाबेटिकल सिरीज असते, मिसिंग नंबर असतात, तर तुम्हाला जनरल इंटरेस्ट म्हणजे विचारले जातात. तर हा जो पेपर असतो जे पेपर हा टेक्निकली जर बघितलं तर लॉजिकल रिझनिंग पॉवर असतो की तुमचं लॉजिक चेक केलं जातं. त्या 3 पेपरमध्ये जास्तीत जास्त तयारी करताना मॅथ्समध्ये तुम्हाला ॲक्युरसी लागते, जनरल अवेअर्समध्ये तुम्हाला भरपूर वाचन लागतं आणि त्याच्यात तुम्ही स्वतःचे नोट्स तयार केले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा वाचता त्या वाचताक्षणी तुम्हाला त्याची उत्तरं लगेच येत नाहीत. मात्र तुम्ही लॉजिक तयार केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं येतात आणि तुम्हाला मग असे काही प्रश्न एक्झामला आले तुम्ही लगेच त्याची उत्तरं देऊ शकता. म्हणून या परीक्षांची तयारी करताना 90 मिनिटांमध्ये हे पेपर होतात की नाही, कारण तुम्ही जर 4-5 पेपर सेट सॉल्व केले, मी सुरुवातीला मुलांना सांगतो की जी टेक्निक म्हणजे 4-5 पेपर सेट सॉल्व करा आणि मग तुम्हाला स्वतःहून हे 5 पेपर सेट सॉल्व करताना एक थोडंसं लॉजिक तयार होतं, बॅकग्राऊंड तयार होतं आणि मग त्याचे अनेक पेपर सेट सॉल्व करता करता तुम्ही प्रिपरेशन केलं तुमचं स्पीड ॲक्युरसी येतं. म्हणजे लेंदी सिलेबसपेक्षा पेपर सेट्सवरती भर देऊन, कारण ही ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि आपण जी शाळेमध्ये कॉलेजमध्ये अभ्यास केला असतं ते डिस्क्रिप्टिव्ह असतात. तर याच्यामध्ये मल्टिपल चॉईसमध्ये तुम्ही ऑप्शन्सवरून तयारी करताना, ऑब्जेक्टिव्ह तयारी करताना पेपर सेट सॉल्व करून तयारी करायचं असतं. सिलेबस प्रिपरेशन असंच केलं जातं. शाळेमध्ये कॉलेजमध्ये चॅप्टर वाईज करतो, इथे आपण पेपर सेट जितके कराल तितके तुमचं स्पीड, एक पेपर सेट किंवा 2 पेपर सेट, 2 केलं तर अतिउत्तम, नेहमी एक पेपर सेट तरी सॉल्व केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक पेपर सेट तुम्ही या एक्झामिनेशनचा, जर रेल्वेची परीक्षा देत असाल तर रेल्वेचा पेपर सेट एक सॉल्व केला पाहिजे, जर बँकेची देत असाल तर बँकेची क्लेरिकल ऑफिसरचा जे काय तुम्हाला उत्तीर्ण व्हायचा, जे काय तुम्हाला पास करायचं आहे त्याचा एक पेपर सेट मिनिमम सॉल्व करणं गरजेचं असतं. आता हे 3 पेपर जसे तिकडे होते तसे इकडे सुद्धा आहेत, मात्र याच्यामध्ये काय केलं आहे, मेन्सला ही CBT 2 आहे, म्हणजे ही कॉम्प्युटर बेस्ड पार्ट 2 जी परीक्षा आहे, जर ती क्वालिफाय झाला तर तुम्हाला या परीक्षेमध्ये इलिजिबल, म्हणजे या परीक्षेमध्ये इलिजिबल होईल. आता ही परीक्षा म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आहे. तुमची मेरिट लिस्ट निघताना प्रिलिमची मार्क किंवा पार्ट 1ची मार्क याच्यात काउंट होतात फक्त क्वालिफाईंगसाठी, पण ह्याच्या बेसवरती तुमची मेरिट निघते. तर इथे तुम्हाला बघा जनरल अवेअरनेसला 50 प्रश्न 50 मार्क दिलेले आहेत, मॅथमॅटिक्समध्ये 35 प्रश्न 35 मार्क दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे इंटेलिजन्सला 35 आणि 35 मार्क. आणि ही परीक्षा 120 प्रश्न 120 मार्काची आहे आणि परत इथे 1.5 तासच तुम्हाला या परीक्षेला त्याने दिलेले आहेत. तर तुम्ही या एक्झामिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही परीक्षा पास करताना तुम्हाला याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एकच फरक होता की याच्यामध्ये 40 प्रश्न होते जनरल अवेअरनेसला, मॅथ्सचे 30 रिझनिंगचे 30 आणि इथे जे आहेत ते तुम्ही बघा 50 प्रश्न जनरल अवेअरनेसला, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगला. आणि बेसिकली या पेपरची जी पॅटर्न आहे, जर तुम्ही प्रिलिमचा अभ्यास चांगला केलं तर मेनच्या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला फार कमी करावा लागतं. मात्र तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्सचे दोन्ही पेपर सेट सॉल्व करताना तुमचं स्पीड ॲक्युरसी मात्र चेक करा, जेणेकरून ही एक्झाम पास करायला तुम्हाला बेनिफिट ठरेल. तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये ही ग्रुप C पोस्ट जे आहेत, ग्रेड पे ह्याचा जो आहे तो बेसिक पे तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही हे नेटवरती पण चेक करू शकता, सॅलरी स्ट्रक्चर जो आहे याचा तो. आणि त्याच्यानंतर या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होण्याकरिता जर तुम्ही आत्तापासून तयारी चालू केलीत आणि मी जे तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मॅथमॅटिक्स किंवा नंबर सिस्टम्स किंवा इतर विषयांचं तुम्हाला मी माहिती देतो ते फॉलो जरी केलात तरी नक्कीच ही परीक्षा पास कराल. तुम्ही ह्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रश्न, पेपर्स, शॉर्ट ट्रिक मेथडमध्ये आणि टेक्निक्स तुम्हाला मी दाखवत जाईन. मला आशा आहे की तुम्ही या येणाऱ्या परीक्षेची आधीपासून तयारी कराल, म्हणून तुम्हाला मी येण्याच्या आधीच ह्या फॉर्मची माहिती दिलेली आहे. तर नक्कीच मला असं वाटतं की जे यशस्वी होणारे विद्यार्थी आहेत ते संधीची वाट बघत नाहीत, ते संधी क्रिएट करतात आणि आधीपासून त्याची तयारी करतात. तर तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी याची अधिक माहिती अजून देईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.